शुभ सन्मान आम्ही घेत आहोत ग्रामदैवत आई विठ्ठला देवी चषक 2025 या स्पर्धेच्या दरम्यान शुभम देसाई साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर घेतला जाईल। हितेश देसाई साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत। सुनील दादा पाटील साहेब, रोहित दादा जाधव साहेब यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल। मी आयोजन कमिटीला विनंती करेन शुभम दादा देसाई साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना आज या सनपूर गावच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीच्या स्पर्धेला महत्त्वाची उपस्थिती। थँक्यू व्हेरी मच। हितेश देसाई साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत। चला टीम विठ्ठलाई देवी क्षेत्ररक्षण लावून घ्या, फास्ट मॅच चालू करा प्लीज। सुनील दादा पाटील साहेब यांचा देखील सन्मान ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक 2025 दरम्यान संपन्न होत असताना रोहित जाधव साहेब यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत। आणि साहिल देसाई यांचा देखील विशेष शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना थँक्यू व्हेरी मच सर्व मान्यवरांचं मनापासून आभार। चला दोन्ही टीम 12 खेळाडू या। पहिला चेंडू मात्र अवांतर स्वरूपात हाताळला जातोय। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अवांतर धाव जोडली जाते। धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम आई मळाई देवी कुसरून वैभव आणि त्यांच्या साथीला आहेत सचिन। आपटी बार इथे मात्र फलंदाज आणि एसटी रक्षकाला चकवून चेंडू नो +1 या 2 धावा। आकाशदादा जाधव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय। वेलकम, सुस्वागतम या आकाशदादा। मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा। फ्री हिट संधी आहे। फलंदाज वैभव चोपदार लोअर फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल। फेडचा चेंडू चांगला हाताळलाय सागर सूर्यवंशी यांनी। आणि पाठच्या मॅचचा सामनावीराचा मानकरी संकेत या आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल। शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी बॉटमला लागलाय, परंतु चेंडूने अंतर चांगलं कापलंय। कधी कधी क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फटके तुम्हाला खूप कमी वेळा पाहायला मिळतात। बॅकअप आहे त्यामुळे अवघ्या 2च धावा प्राप्त होतील। या मॅच मध्ये टीम आई मळाई देवी कुसरून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करते। एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल। 6 धावा। फ्लिक करण्याचा प्रयत्न टायमिंग झालं नाहीये, परंतु 1 धाव मात्र प्राप्त होईल। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावत संख्या धाव फलकावर 7। 3 चेंडूंचा खेळ झालाय। 5 चेंडूंचा एक षटक पंचम प्रकारचं मोठा फटका खेळलाय। चेंडू हवेमध्ये आहे, मिस टाइम स्ट्रोक। 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि चौघांच्या मध्ये चेंडू पडलाय आणि तो देखील त्याच्याकडे पाहतोय। हा त्याच्याकडे आणि तो त्याच्याकडे। कॉलिंग नव्हतं। क्रिकेटमध्ये कॉलिंग किती महत्वाचं आहे तेच चित्र पाहायला मिळते आणि कॉलिंगचा अभाव। कॅच ड्रॉप, 2 धावा देखील प्राप्त झाल्यात। आधीच्या चेंडूवर झेल सोडला आणि त्यानंतर पहा बिग ब्लास्ट, जखमेवर मीठ सोडणारा येतोय। एक खणखणीत सचिन मुंडे यांच्या बॅटमधून षटकार। सचिन मुंडे मिळालेल्या जीवनदानाचा चांगला फायदा घेत आहेत आणि हे खूप गरजेचं आहे, कारण ज्यावेळेला तुमचा झेल सुटतो ना त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तो फायदा आता घ्यावा लागेल। आज दिवसभरात खूप सारे झेल सुटले,
आता सुटलेल्या झेलचा खूप संघांना फायदा झाला, काही संघांना प्रचंड मोठं नुकसान झालंय. या सुटलेल्या झेलमुळे काही संघ स्पर्धेबाहेर देखील फेकलेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. किरण सूर्यवंशी आलेत. पहिला चेंडू किरण सूर्यवंशी यांचा लॉंगलेगला अवघ्या एका धावेसाठी खेळलाय. वैभवदादा जाधव यांचा सन्मान आम्ही घेत आहोत मुख्य व्यासपीठावर. आकाशदादा जाधव, अजिंक्यदादा जाधव यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. या वैभवदादा जाधव आपला देखील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. आपलं देखील स्वागत आहे. भगवान दादा जाधव साहेब आपला देखील सन्मान आम्ही घेत आहोत. शॉर्ट आर्म पुल केला, डी प्लस स्क्वेअर लेग आहे तैनात. तर टायमिंग सुद्धा नाहीये, एक धाव प्राप्त केली आहे. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. बॅकअप आहे त्यामुळे फेकी खराब असून देखील नुकसान होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण टिप स्क्वेअर लेगला. या सिटीचा व्हाईट बॉल. माही ग्राफिक्सचे सर्वे सर्वा कुमार राहुल जाधव ज्यांनी क्रिकेट साहित्य सौजन्य पुरस्कृत केलेले आहे त्यांचा देखील सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मनपूर्वक धन्यवाद. हुक करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उसळी आहे. या चेंडूवर किरण सूर्यवंशी डॉट बॉल. या मॅच मध्ये खूप काही घडेल कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हलकासा पाऊस पडून गेलाय. हा देखील आपटी बार जमीन लगत फटका खेळला जातो. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न इथे देखील होत असताना दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब आहे. जर ही फेकी चांगली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं, परंतु जर तरला महत्व नाहीये. टीमची धावसंख्या धाव फलकावर. हा देखील यॉर्करचा प्रयत्न केलाय. जरूर दिशा खराब आहे. वाईट +1 2 धावा जोडल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. पुन्हा एकदा वाईट +1 या 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या मॅच मध्ये अवांतर धावा कुठेतरी रोख लावावा लागेल कारण अवांतर धावा तुम्हाला महागड्या ठरू शकतात. ते चित्र पाहायला मिळेल का कारण कुसरूनने बॅटिंग घेतले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेने अगदी कॅमेरामॅन प्रणय म्हात्रेंना दिली जाते मानवंदना. त्यांच्या टेलिकास्टला त्यांच्या कॅमेरा वर्कला सॅल्यूट केला जात आहे. तो षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल 30 रन्स ऑन बोर्ड. धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 रमेश सूर्यवंशी हे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना रमेश सूर्यवंशी आणि वैभव आणि त्यांच्या साथीला सचिन चांगली बॅटिंग केली. अद्याप चांगली भागीदारी केली. खराब चेंडू पुन्हा हाताळावा लागेल परंतु वाईट +1 या 2 धावा या धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अशा प्रकारच्या चुका
कुठेतरी महागड्या ठरू शकतात टीम आई विठ्ठलाई देवी शिरळला. जरूर त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्या धावा खर्च करून चालणार नाही. शॉर्ट बॉलवर प्रहार केलाय, बॅडमिंटन स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि सागर सूर्यवंशी चुकी करत नाहीत सहसा. विकेटचं होईल पतन. पहिला धक्का टीम आई मळाईदेवी कुसरून या संघाला. त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे श्री शिवाजीराव परशुराम शेवाळे यांना आपल्या मनापासून धन्यवाद. विशालदादा जाधव साहेब मित्र परिवार आपलं खूप खूप धन्यवाद. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक राहुल जाधव विठ्ठलाई कृपा जनरल स्टोर कुमार अक्षय पाटील साहेब आपलं धन्यवाद. MH11 केक शॉपचे सर्वे सर्वा. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक श्री अमितदादा जाधव साहेब स्वामी कृपा ट्रॅव्हल्स श्री रोहन यादव साहेब सुयश ट्रॅव्हल्स आपलं धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून प्रथम 4 चषक सौजन्य शिवशाही मित्रमंडळ सनबोर DC बॉईज आपलं मनापासून धन्यवाद. YouTube सौजन्य अनोख्या पद्धतीने फटका खेळलाय. झेलचा कॉल दिला होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव सोडली जाते टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलच्या मदतीने 33 धावा. नवीन फलंदाज भूषण. हा देखील आपटी बार. यष्टीरक्षक सातत्याने चुका करतोय. वाईट +1 या 2 अवांतर धावा. प्रकाश यष्ट्यांच्या मागे प्रकाश सूर्यवंशी. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर रोख रक्कम तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. कुमार रुद्र गणेश जाधव आणि त्यांच्या बरोबरीने गणेश दादा जाधव साहेब यांचं शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लोअर फुलटा चेंडू फक्त ऑन साइडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थावर. मी विनंती करेन गणेश दादा जाधव साहेब या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये अवांतर धावा ज्या खर्च केल्या जात आहेत ना त्या दुसऱ्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 32 ला 1, 32 रन्स ऑन बोर्ड. हा देखील खराब चेंडू आहे. सातत्याने चुका होत आहेत. या चुका तुम्हाला महागड्या ठरवायला वेळ लागणार नाहीये. वाईट +1 या 2 धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 39, 39. खोदून काढण्याचा प्रयत्न. हा चांगला चेंडू आहे रमेश सूर्यवंशी यांचा आणि अचूक टप्प्यावर मारा केला जातोय. हे कुठेतरी गरजेचं आहे. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल. 1 to go, 39. कुठल्यांदा चेंडू पडल्यानंतर हलकासा उसळला जातोय. अतिरिक्त बाउन्स षटकाची होते सांगता. रमेश सूर्यवंशी यांचं हे अतिरिक्त धावा खर्च करणारे षटक होते. समाप्त. 39वा टीम आई मळाईदेवी कुसरून. नेक्स्ट मॅच विजयी संघ विरुद्ध ज्योतिर्लिंग बाचोली आपण सज्ज राहायचंय. त्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य कुमार रविराज जाधव LK डेव्हलपरचे सर्वे सर्वा. कुमार शुभम जाधव जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आपल्या मनापासून आभार. मैदान सौजन्य JUGM बॉईज कुमार सुमित जाधव राहुल जाधव मयूर जाधव अमित जाधव अनिकेत जाधव आपल्या मनापासून धन्यवाद. DJ सौजन्य DJ अद्वैत विठ्ठलवाडीवाला शिवा जाधव बॉस आपलं खूप खूप धन्यवाद. मालिकावीर 5000 रुपये सौजन्य कुमार रुद्र गणेश जाधव अनिकेत रमेश जाधव आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आनंद सूर्यवंशी यांचा हा चेंडू तो देखील वाईड आहे. +1 म्हणजे काय चालू आहे आता मात्र याचं उत्तर मात्र कळत नाहीये. कारण रमेश सूर्यवंशी यांनी त्यांनी तेच केलं. आता आनंद सूर्यवंशी देखील तेच करतायत. या धावा तुम्हाला अतिरिक्त स्वरूपात खर्च करतात. त्या कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पावसाने पूर्णपणे
मे महिन्यापासून हा आलेला पाऊस अजून जायचं नाव घेत नाहीये आणि त्यामुळे ही टेनिस बॉलची स्पर्धा आपण रबर बॉलवरती खेळत असताना पाहतोय. पाच सर्व मान्यवर पैदाच्या दिशेने येत असताना मुख्य व्यासपीठावर या सर्व सनबूर गावच्या ग्रामस्थांचं आमच्या उपस्थित मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त होईल गलीमध्ये, एक सिंगल धाव. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 43. रन्स ऑन बोर्ड. वसंत भुरे साहेब यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन आयोजन कमिटी हा सन्मान पार पाडण्यात यावा. त्यांच्या माध्यमातून मालिकावीर सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. गणेश जाधव साहेब यांचा देखील विशेष शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, हा देखील चेंडू टायमिंग जुळत नाहीये, जरूर टायमिंग जुळत नाहीये आई मळाईदेवी कुसरुंड या बॅटरचं, परंतु या धावा अतिरिक्त खर्च केला त्यामुळे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 44. 1 to go. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील. किती धावांचं लक्ष सेट करणारा वेलकम वन साइड जिवाळा ही टीम टॉप 4 मध्ये काल दाखल झाले. VSS सनबूर आज सकाळी गुलमोहर बोत्रेवाडी आणि चौथा संघ कोणता याचं उत्तर आपल्याला प्राप्त होईल या गटातून. फ्रंट फुटला आल्यानंतर पंच केलाय, चेंडू हवेमध्ये, लॉंगॉन चेंडू खाली, चांगला झेल टिपलाय अनिल सूर्यवंशी आणि विकेटचा होईल पतन. शेवटच्या चेंडूवर गडी बाद केलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 44 आणि 45 धावांचं लक्ष असेल. आई विठ्ठलाई देवी शेळ या संघाला 45 रन्स टू विन. वैयक्तिक चषक व सन्मान चिन्ह सौजन्य श्री सुरेश पवार साहेब मॉडेल वर्ल्ड मेन्स वेअर, श्री प्रीतम खोत साहेब भाग्यलक्ष्मी मूवर्स, अक्षय पवार AK चायनीज आपलं खूप खूप धन्यवाद. सामनावीर चषक सौजन्य श्री अक्षय शिंदे साहेब शिंदे एंटरप्राइजेस अँड ट्रान्सपोर्टचे सर्व आपलं खूप खूप धन्यवाद. मंडप सौजन्य संग्राम दादा जाधव साहेब भैया, विपुल जाधव साहेब, कुमार संकेत पाटील, कुमार धीरज जाधव, कुमार समर जाधव आपला देखील मनापासून धन्यवाद. टॉसचा बॉस सौजन्य VS साऊंड कराडवाला, विजय सूर्यवंशी साहेब शेठ यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. समालोचक सौजन्य पश्चिम महाराष्ट्रातील थोर समाजसेवक, एक दानशूर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व शंकर मोहिते साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. चेंडू सौजन्य माननीय विकास जाधव साहेब, कुमार श्रीकांत मुगडे पप्पू आपलं धन्यवाद. पाणी सौजन्य गिर्या आशिष जाधव आपलं देखील खूप खूप धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज बॅट सौजन्य रोहित दादा जाधव तात्या आपलं धन्यवाद. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी शूज सौजन्य आहेत जयेश जाधव गुंड्या आपला देखील खूप खूप धन्यवाद. पंच सौजन्य ओमी जाधव साहेब, श्री सचिन पवार साहेब, कुमार सुनील जाधव, कुमार निशांत जाधव आपला देखील विशेष धन्यवाद. क्रिकेट साहित्य सौजन्य कुमार संकेत शिंदे, गणेश मेडिकल, कुमार राहुल जाधव, माही ग्राफिक्स, कुमार सूरज शिंदे, सिमला आईस्क्रीम आपला देखील धन्यवाद. नाश्ता सौजन्य कुमार विनायक जेदे, कुमार राम ठोंबरे, कुमार प्रीतम माने, श्री आकाश जांभळे आपला देखील मनपूर्वक धन्यवाद. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या. टीम मळाईदेवी आई मळाईदेवी कुसरुंड फिल्डिंग लावा मित्रांनो. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कुमार सचिन जाधव, कुमार अमर टोपले, कुमार प्रथमेश जाधव, कुमार विश्वजीत जाधव, कुमार भाऊसो जाधव, कुमार अक्षय जाधव, कुमार सुहास सुतार, कुमार अजिंक्य जाधव, कुमार विजय जाधव, श्री महेश चव्हाण, कुमार प्रसाद जाधव, कुमार लखन सुतार, कुमार संकेत सुतार, कुमार वैभव जाधव, कुमार रणधीर पाटील या सर्व मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कृष्णा चोपदार सज्ज होत असताना पहिल्या षटकासाठी
आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सागर सूर्यवंशी आणि त्यांच्या साथीला आहेत किरण सूर्यवंशी. पाठलाग करायचा आहे 45 धावांचा आणि हा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं मजेशीर असेल. चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, अजून हा संपूर्ण गट खेळवायचा आहे आपल्याला. ज्योतिर्लिंग बाचोली टीम आपण सज्ज राहा. विजयी संघासोबत आपला सामना आहे, लक्षात घ्या. टीम ज्योतिर्लिंग बाचोली. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू टॅप केलाय. स्वतः एसटी रक्षक चेंडूवर जातील तद्वर सागर सूर्यवंशी यांच्याकडे पुरेसा वेळ होता एक धाव घेण्याचा. ते धाव मात्र घेतले. एका धावेने मात्र धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम आई विठ्ठलाई देवी शेळ, ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक आपण पाहतोय आणि आपल्या ग्रामदैवताच्या नावाने देखील शेळचा संघ खेळतोय आई विठ्ठलाईच्या नावाने. आणि आई विठ्ठलाईची कृपा तुम्हा सर्वांवर अखंड राहू हीच प्रार्थना तिच्या चरणी. समोरच्या दिशेने चांगला फटका सजवला. फ्रंट फुटला आल्यानंतर पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला एक धाव प्राप्त केली जाईल. उमेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. खातं उघडलं जातं या चेंडूवर किरण यांचं. किरण सूर्यवंशी सागर सूर्यवंशी जोडी. आणि ज्यावेळेला तुम्हाला 45चा पाठलाग करायचा आहे ना, तर एका खेळाडूला आक्रमण पवित्रा धारण करावा लागेल. एका बॅटरला तर बॅटिंगचा गिअर असतो तो शिफ्ट करावाच लागतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटची संधी प्राप्त झाली आणि चांगला असेल. सचिन मोंडे यांनी टिपलाय आणि मोठी विकेट प्राप्त झाली आहे. कारण ज्या खेळाडूची ओळख मोठ्या फटक्यांसाठी आहे सागर सूर्यवंशी झेलबाद. पहिला विकेट बाद झाल्यानंतर रमेश सूर्यवंशी आलेत क्रमांक 3 वर. कृष्णा सोपदार यांनी पहिल्या षटकामध्ये यश प्राप्त केले, म्हणजे टीम आई मळादेवी कुसरून आता या मॅच मध्ये फ्रंट फुटला आहे. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न डीपला आहे. स्क्वेअर लेग एकदा प्राप्त केली जाईल. पाय घसरला जातोय, त्यानंतर चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ते देखील ज्या प्रकारे फेकी केली प्रणय होते डीपला. रमेश सूर्यवंशी यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4. 45चा करायचा पाठलाग म्हणजे अजून 41ची गरज आहे. पाठची कडा लागले. एसटी रक्षक पायाने चेंडू अडवतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. चांगलं एसटी रक्षण. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे कृष्णा चोपदार यांनी गोलंदाजी केले, कुठेतरी आपल्या टीमला आई मळादेवी कुसरूनला पहिल्या षटकामध्ये वरचं ठरवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूमध्ये आता करायच्या तब्बल 41 धावा. सागर सूर्यवंशी बाद झाल्यानंतर ही जोडी कशा प्रकारे बॅटिंग करते यावर लक्ष असेल. चला स्पीडअप करा दोन्ही टीम. पंधरा मध्ये 41 हे समीकरण आहे या मॅच मध्ये. ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेले आहे आदरणीय सन्माननीय श्री आबासाहेब शेवाळे यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वैभव सोपदार यांचा देखील हा चांगला चेंडू हाताळला जातोय. ही मॅच आई मळादेवी कुसरून आपल्या हातातून निष्ठू देणार नाहीये कदाचित. दुसऱ्या बाजूला टीम आई विठ्ठलाई देवी शेळला आक्रमण करावं लागेल. धावांची कोंडी फोडावी लागेल, कारण एकही मोठा फटका आला नाहीये. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. चांगला निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा अशोक पवार सरांचा.
अपरकट मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवे डीप बॅकवर्ड पॉइंट तैनात. कॅच ड्रॉप. 2 धावांचा प्रयत्न असेल इथे. 2 धावा प्राप्त केल्या जातील. सोपं नसतं अशा प्रकारचे झेल पकडणं, परंतु क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं, कारण तुम्हाला या कठीण गोष्टी सोप्या कराव्या लागतात. किरणच्या बॅटमधून 2 रन. टीमची धावसंख्या 7. चांगला फटका ऑन साइडला वळवलाय. डीपला आहे. मिड विकेट काउकॉर्नच्या दरम्यान क्षेत्ररक्षक. एक सिंगल मात्र प्राप्त होईल. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8. 3 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. 8 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एकही चौकार अथवा षटकार आला नाहीये या डावात. आणि डोकेदुखी असू शकते टीम आई विठ्ठलाई देवी शेळ या टीमसाठी. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, कारण अजून 2 उपांत्य लढती, अंतिम लढत, या नॉकआउटचे 2 सामने देखील बाकी आहेत. पोल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली होती. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते आणि बॅटला चेंडू स्पर्श झाला तो आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आला. म्हणजे ज्या प्रकारे चोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज रमेश यांचा पाहायला मिळाला, परंतु 1 धाव प्राप्त होईल. 1 टू गो. 9 ला 1. ऑन साइडला फक्त चेंडूला वळवलाय. डीपला आहे. स्क्वेअर लेग. 1 धाव प्राप्त होत असताना रमेश यांना दुहेरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु योग्य क्षणाला नकार दिलाय. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 10 ला 1. 10 चेंडू मध्ये आता करायची आहेत 35 धावा. 10-35 समीकरण या मॅच मध्ये टीम आई विठ्ठलाई देवी शेळला. सागर सूर्यवंशी बाद झाले. तिथे कुठेतरी या टीमचा तो धावांचा संघर्ष आहे, धावांचा आलेख आहे, तो मात्र खालीच जातोय. षटक क्रमांक 3. गोलंदाज सज्ज होत असताना बॉलिंग मार्कवर हरीश कोळेकर. पहिला चेंडू हरीश कोळेकर यांचा डाऊन द लेग साइड आहे. वाईड +1. या 2 अवांतर धावा जोडल्या जात आहेत आणि या धावा कुठेतरी सातत्याने पहिल्या डावात देखील आपण खर्च करत असताना पाहिलंय. आई विठ्ठलाई देवी शेळ या टीमला. सूरज, आपण त्याच गोष्टीचा उल्लेख केला की या एक्स्ट्रा तुम्हाला महाग पडू शकतात आणि त्या मात्र आता महाग पडतायत, कारण धावांचा जो आवश्यक धावगती आहे ती वाढत चालली आहे. 12 धावा. पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागतोय. प्रत्येक बॅटर टायमिंग करण्यासाठी संघर्ष करतोय, झगडतोय. संघर्ष तर करावाच लागेल तुम्हाला, कारण त्याशिवाय पर्याय नाहीये. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला हार्डवर्क असतं, नेहमी प्रयत्न करावे लागतात. शिस्त खूप महत्त्वाची असते, सराव खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे तुम्ही मोठे यश प्राप्त करू शकता. परंतु मी कौतुक करेन आई मायादेवी कुसरुंड या गोलंदाजांचं. अद्याप दोन्ही बॅटरला हात खोलण्याची संधी दिलीच नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू वेल लेफ्ट. वाईट बॉल. हा देखील अवांतर चेंडू. कदाचित आयोजकांचं थोडंसं टेन्शन वाढलं असेल, कारण प्रत्येक गोलंदाज 7 ते 8 चेंडू टाकतोय. म्हणजे सामने आपले 5 ते 6 वर्ष होत आहेत. विचार करा तुम्ही किती वेळ वाया जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. स्वतः मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने गेले चेंडूवर. तदभर 1 धाव प्राप्त केली जाते. एक गोलंदाज जर एका षटकामध्ये 7 ते 8 चेंडू टाकतो तर विचार करा की संपूर्ण एक डाव किती चेंडूंचा होतोय. म्हणजे फक्त नावासाठी 20 चेंडूंचा सामना हा एक डाव, तसं होत नाहीये. प्रत्येक गोलंदाज अतिरिक्त चेंडू हाताळत असताना कुठेतरी रोख लावावा लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी हरीश कोळेकर यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 15. हा देखील टॅपचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एखादी चेंडू पकडला सोन्या.
आणि ज्या प्रकारे निश्चितच इथे काही धावा वाचवल्यात सोन्याने. 1 to go. टीमचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला असेल आई मायादेवी कुसरून, कारण त्यांचा खेळ मात्र चांगला राहिलाय. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, स्क्वेअर मारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते आणि या षटकात देखील हरीश कोळेकर यांनी तब्बल चेंडू टाकलेत 7. अजून एक चेंडू बाकी आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडू 8-9 चेंडू टाकण्याची आपली हौस मात्र पूर्ण करतोय. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, सगळ्या मिडॉनच्या हातामध्ये मारलाय महेश आणि चांगला झेल टिपलाय. आणि दुसरा धक्का टीम आई विठ्ठल देवी शिळेला 2 गडी बाद. 17. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. आई विठ्ठलाई देवी शिळ या टीमला 28. 5-28. सचिन मोंडे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. पहिला चेंडू आपटी बार, व्हाईट बॉलचा इशारा. म्हणजेच काय तर हा चेंडू पुन्हा हातावर तर लागेलच, परंतु वनपरती ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. न्यू बॅटर विलास मैदानामध्ये दाखल झालेत. 5-27. 5 षटकार मारायचे आहेत. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार डोकायचा आहे. संपूर्ण टीम मॅचवर लक्ष ठेवून आहे. हा देखील उसळता चेंडू. आता इथे मात्र गोलंदाजीवर निर्बंध येईल का हे बघायचं आहे. वनपरती ओव्हरचा इशारा. येस 2 तुम्ही हाताळू शकता. वाईट नो +1. येस नो +1. 2 धावा. इथे कुठेतरी सरावाचा अभाव असावा कदाचित, किंवा तुम्ही रबर बॉलची तुम्हाला सराव नसतो. आणि त्याचमुळे गोलंदाज सचिन मोंडे हे मात्र स्वतः आता नाराज असतील, कारण त्यांच्याकडे कर्णधाराने विश्वासाने चेंडू सोपवला होता आणि तो कुठेतरी 9 चेंडू आलाय. म्हणजे आता फ्री हिट असेल. इथून मॅचची टर्निंग पॉइंट येऊ शकतो. बॅटिंग करणारी टीम साठी हा संधी निर्माण झाली आहे. इथून जर तुम्ही बॅटिंगचा गिअर शिफ्ट करण्याची नामी संधी आहे. आता त्या संधीचं सोनं करावं लागेल. फ्रेच्या चेंडूवर किरण सूर्यवंशी. टीमला गरज होती या षटकाराची आणि महत्वाच्या क्षणाला येतोय किरणच्या बॅटमधून 6 रन. षटकार. मॅच आता मात्र ऑन झाले. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 26. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये विजयासाठी करायच्या धावा 19. 4-19. ही मॅच आता इथून ऑन झाले. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना 3-19. 3 चेंडू मध्ये आता 19 धावांची गरज. इथून एक अवांतर चेंडू आला. 3 चेंडूवर 3 षटकार. काही घडू शकतं. शिवाजी द बॉस आता एस सनपूर या टीम साठी खेळत असताना इनॅक्शन पाहायला मिळतील. हुक केलाय. बॅडमिंटन स्ट्रोक. डी+ स्क्वेअर लेग आहे तैनात. झेलची संधी. हा झेल मात्र प्रणय यांनी पकडलाय आणि सामना आता देखील टीम येस पंच मागणी केली जाते अगदी हा चेंडू ज्या प्रकारे उंचीसाठी. येस वनपरती ओव्हरचा इशारा आला होता. म्हणजे हा चेंडू बघायचा आहे की किती उंच आहे. डिसिजन पेंडिंग. या चेंडूची उंची पाहिजे, कारण झेल तर पकडलाय, परंतु या मॅच मध्ये इथून एखादा अशी मोमेंट येईल का हे बघायचं आहे. कारण हा उसळता चेंडू तर मारलाय बॅडमिंटन स्ट्रोक.
टीम ज्योतिर्लिंग बाचोली या प्लीज कॅप्टन. इट्स नो बॉल. मॅच मध्ये आले टर्निंग पॉइंट आणि इथून टीम आई विठ्ठलाई देवी शिराळा मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. नो म्हणजे नो +1 2 धावा आल्यात. आता इथे गोलंदाजी थांबवली जाईल का, कारण 2 आल्यात नाहीये. येस आता इथे मात्र सचिन मोंडे यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॅच 28-3-17 नशीब साथ देते टीमला. आता 3-17 मध्ये 3 षटकार पाहिजेत. फ्रीडचा चेंडू स्पीडअप करा प्लीज. 3 षटकार फ्रीडचा चेंडू. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. फ्रीडच्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. सामना आता मात्र हातातून निसटलाय, कारण नशीब तुम्हाला साथ देत होतं परंतु तुमचे प्रयत्न कमी पडतायत. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न सर्वोत्तम करता नशीब तुमच्या बाजूला असतं. तुमचे प्रयत्न जर कमी असतील तर नशीब देखील तुम्हाला जास्त वेळ साथ देऊ शकत नाही. 2 वेळा संधी निर्माण झाली होती ती गमावली आहे. डॉट बॉल. लोअर फुल टॉस चेंडू होता. आक्रमण केलंय. या षटकाराची आधीच्या चेंडूवर गरज होती. पराभवातील अंतर कमी करणारा येतोय षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 34. सूरज पहिल्या डावामध्ये ज्या अतिरिक्त धावा खर्च केल्या ना ते आता महाग पडतायत. 11 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये विचार केला तर तब्बल त्यांनी अतिरिक्त धावा खर्च केल्या होत्या 10 आणि आता विजयासाठी 11ची गरज आहे. लोअर फुल टॉस चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल धावफलकावर 35. सामना गमावलाय अवघ्या 9 धावांनी आणि ज्या पहिल्या डावामध्ये 10 धावा एक्स्ट्रा दिल्या त्या आता मात्र त्यांना विचार करायला लावतील. अभिनंदन टीम आई मायादेवी कुसरून. वेल प्लेड. चला टॉस साठी या टीम कुसरून. विपक्ष ज्योतिर्लिंग बाचोली. दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. आई मायादेवी कुसरून कॅप्टन. चला या कॅप्टन या प्लीज. कॅप्टन या. टॉस केला जातोय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोलीने कॉल केला होता. टॉस जिंकलाय ज्योतिर्लिंग बाचोली. त्यांनी घेतलाय बॅटिंगचा निर्णय. धन्यवाद. या पण नाही का आता द्यायचा ना. नाही